हाय फ्रेंड्स. चला, उम्मीद करतो प्रत्येकजण घरी अभ्यास करत असेल. काल आपण जो घटक घेतला त्याचे सर्वांनी प्रॅक्टिस केली असेल. आज आपण पुढचा घटक थोडासा या ठिकाणी बघणार आहे. मी काही उदाहरणं तुम्हाला इथे सोडून दाखवेल. त्याच पद्धतीचे उदाहरणं पुस्तकातून तुम्ही घ्यायचे आणि सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. चला तर मग आजच्या घटकाकडे जाऊया. आजच्या आपला जो काही एन एम एस सिरीजला मधला दुसरा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आजचा घटक निवडला आहे क्रमाने येणारा संख्या गट. क्रमाने येणारा संख्या गट. काल आपण क्रमाने येणाऱ्यामध्ये अक्षर गट हा भाग बघितला होता. आज आपण काय बघणार आहे? संख्या गट. क्रमाने येणारा संख्या गट. परंतु मुलांनो, याच्यामध्ये तुम्हाला एक लक्षात ठेवावं लागेल की तुमची जी काही बेरीज करण्याची किंवा वजाबाकी करण्याची, त्यानंतर गुणाकार, दुप्पट करणे, तिप्पट करणे, वर्गसंख्या, वर्गमूळ, घनसंख्या, घनमूळ हे तुम्हाला पटापट सोडवता आलं पाहिजे. तेव्हा अशा प्रकारचे जे प्रश्न सोडवणं आपल्याला सोपं जातं. तर चला मग पहिलं उदाहरण आपण या ठिकाणी बघूया. मी या ठिकाणी कॅमेरा बंद करून टाकतो जेणेकरून मला पुढचा जो काय पूर्ण स्क्रीन आहे मला तो वापरता येईल. पहिलं उदाहरण बघा. स्क्रीनवरती या ठिकाणी दिसतंय की 3, 7, त्यानंतर इथं 13 दिसतोय, 21 आणि 31. आता प्रत्येकामध्ये फरक बघू आपण किती येतो. आता बघा बरं, हा सुरुवातीचा 3 आणि 7 यांच्यामध्ये कितीचा फरक आहे? 4चा फरक आहे. बघा, 3मध्ये जर आपण 4 मिळवले तर आपल्याला किती मिळतो? 7. आता आपण जर 7 आणि 13 बघा बरं, 7मध्ये जर आपण किती मिळवले? 6 जर मिळवले तर किती होत आहे? 13. 13मध्ये जर आपण 8 मिळवले तर किती होत आहे? 13 आणि 8 21. 21मध्ये जर आपण बघा बरं किती मिळवले? 10. तर किती होत आहे? 31. आता मग इथं गट बघा, 4, 6, 8, 10. याचा अर्थ 2चा फरक आला ना. 4 आणि 2 6, 6 आणि 2 8, 8 आणि 2 10, आणि 10 आणि 2 काय राहतं इथं? 12. मग आपण या ठिकाणी 31मध्ये जर 12 मिळवले तर 31मध्ये 12 मिळवल्यावर काय येतो? 43. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय आलं? 43. तुम्हाला या ठिकाणी या संख्यांचे काय बघावं लागणार आहे? फरक किती आहे? फरक असल्याच्यानंतर त्याचा पॅटर्न ओळखावा लागेल आणि मग त्या प्रकारे तुम्हाला अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी उत्तर काढायचं आहे. चल पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. आता पुढचा प्रश्न बघा. 5, 13, 41, 85. आता इथं जर बघितलं तर फरक काढून फायदा नाही, कारण की संख्या मोठ्या मोठ्या होत चालल्या ना. म्हणजे इथं गुणाकार आणि त्यामध्ये एखादी संख्या मिळवल्याची संख्या असू शकते. आपण जर इथं निरीक्षण केलं, मी थोडं झूम करतो याला. आता आपण या ठिकाणी निरीक्षण जर केलं तर बघा बरं, 5ची जर मी दुप्पट केली, 5ची जर मी काय केली या ठिकाणी दुप्पट केली, बघा बरं, 5 दुने 10 होतील. 5ची दुप्पट किती? 10. 5 दुने 10. आणि 10मध्ये जर मी 3 मिळवले तर किती मिळतं आपल्या या ठिकाणी? 13. आता पुढचा गट बघा बरं, 13 आणि 41चा. बघा, 13ची जर मी काय केली, आता इथं दुप्पट केली होती, इथं मी आता तिप्पट करून पाहतो. 13 दुने 26, 13 त्रिक 39. आणि त्याच्यामध्ये काय केलं मी? 2 मिळवले तर किती होत आहे? 41. आता या ठिकाणी कसा गट आला बघा बरं का. आधी दुप्पट, नंतर त्यामध्ये 3 मिळवले, त्याच्यानंतर तिप्पट, त्यानंतर 2 मिळवले. आता इथं परत आपण दुप्पट करून पाहू. मग 41ची दुप्पट, मग काय करायचं आहे? 41ची दुप्पट किती होती? वेग बे बेचोक 8, 82 झाले. आणि त्याच्यामध्ये आपल्याला किती मिळवायचे? 3. म्हणजे किती होतील? 85. बघा, इथं आपल्याला 85 आला होता. म्हणजे इथं काय केलं? दुप्पट अधिक 3, तेव्हा 85 आला. मग पुढची संख्या शोधण्यासाठी आपल्याला हा गट घ्यावा लागेल. 85ची काय करावं लागेल? तिप्पट. आणि त्याच्यामध्ये किती मिळावं लागेल? 2. मग 85ची तिप्पट करायची. मग कशी करशाल? 85ची जर तिप्पट केली
तर 85 गुणिले 3 किती होतील 255. आणि याच्यामध्ये किती मिळवायचे आपल्याला 2 मिळवायचे, मग किती होऊन जातील 257. बघा बरं पर्यायामध्ये 257. बघा तर अशा प्रकारे आपल्याला उदाहरणं सोडवायची आहे. त्या दिलेल्या सिक्वेन्समध्ये आपल्याला काही ना काही संबंध शोधायचा आहे. चला आता एक उदाहरण पुढचं घेऊ. चला बघा बरं हे उदाहरण. 2 5 आलाय 12 27 अशी सिक्वेन्स दिली आहे. आता याच्यामध्ये आपण संबंध काय दिसतोय हे शोधण्याचा प्रयत्न करू. तर बघा बरं इथं पण आपल्याला बघा दुप्पट जर केली, मी ह्या दोनाची दिसतोय 2ची दुप्पट केली म्हणजे काय होईल 2 दुणे 4. आणि त्याच्यामध्ये काय मिळवायचं आहे आपल्याला 1 मिळवा. हा पेन थोडासा चालत नाही या ठिकाणी. बघा बरं पुन्हा सांगतो मी तुम्हाला 2 दुणे 4 आणि किती झाला 5. आता परत काय करू आपण या ठिकाणी, हे जे काय दोघं आहे या ठिकाणी 5 दुणे 10 आणि त्यात जर 2 मिळवले 10 आणि 2 12. आता यांचं बघा बरं, यांचं काय 12 आणि 27चं 12 दुणे 24 आणि त्याच्यात जर मी काय केले 3 मिळवले ते किती होतात आपल्याला 27 मिळतात. मग त्याच पद्धतीने काय करावं लागेल 27ची दुप्पट, 27ची दुप्पट आणि त्यात किती मिळवायचं बघा. इथं दुप्पट केली 1 मिळवला, दुप्पट केली 2 मिळवला, दुप्पट केली 3 मिळवला. मग इथं दुप्पट केल्यावर काय मिळवायचं आपल्याला 4 मिळवावा लागेल. मग 27ची दुप्पट 27 दुणे किती होतील 54. 27 दुणे 54 आणि त्याच्यामध्ये किती मिळवायचं आहे 4 मिळवायचं. आणि 54 आणि त्यामध्ये 4 मिळवला का आपल्याला उत्तर काय होऊन जातं 58. या ठिकाणी 58 हा आपला बरोबर पर्याय. चला तर आता आपण काय करूया पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. आणि पुढच्या उदाहरणामध्ये आपल्याला कशा प्रकारचा पॅटर्न आहे ते ओळखायचा प्रयत्न करूया. तर बघा स्क्रीनवरती एक उदाहरण मी या ठिकाणी तुमच्यासाठी लावलेलं आहे. आता याचा आपण क्रम काय दिसतोय आणि कशा प्रकारे आपल्याला सोडवता येईल याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहे. आता इथे जर पाहिलं तर मोठ्या संख्येकडून संख्या कमी कमी होत जातात. याचा अर्थ फरक काढून फायदा नाही किंवा बेरीज करून फायदा नाही. इथे गुणाकार किंवा भागाकार यांचाच आपल्याला या ठिकाणी वापर करते. संख्यांचा क्रम जर पाहिला आपण छोट्या संख्येकडून जाऊ बरं का. छोट्या संख्येकडून ही जो 6 दिसतोय या 6कडून आपण जर 12कडे गेलो तर आपल्याला काय दिसतंय 6 दुणे 12 दुप्पट झाली. त्याच्यानंतर 12कडून जर आपण 36कडे गेलो 12 दुणे 24 12 त्रिक 36 येत आहे. आता बघा बरं 36कडून जर आपण 72कडे गेलो तर 36 दुणे 72. आपण त्यानंतर इकडे 72कडून जर 216कडे गेलो तर बघा बरं 72ला जर आपण 3ने गुणलं बघा बरं का 3 दुणे 6 आणि बघा 3 7 21 म्हणजे बरोबर 72ची तिप्पट किती आहे 216. आता आपण काय करू 216ची जर दुप्पट केली बघा बरं 2 सक 12 हातचे आले 1 2 दुणे 4 आणि बघा बरं या ठिकाणी कोणाची दुप्पट करायची होती आपल्याला 216ची दुप्पट ना. आपण या ठिकाणी स्क्रीनवरती करून बघूया 216ची दुप्पट बघा 2 सक 12 हातचे आले 1 2 दुणे 1 2 आणि हा 1 3 2 दुणे 4 म्हणजे बरोबर 432 येते बघा. त्याचप्रमाणे जर आपण याची तिप्पट जर केली तर 1296 येईल आणि पुन्हा 1296ची जर दुप्पट केली तर काय येईल 2592. त्याचा अर्थ एकदा दुप्पट्टी एकदा तिप्पट्टी म्हणजे इथं दुप्पट होती म्हणजे इथं काय येईल आता 6च्या आधी तिप्पट म्हणजे 6च्या आधी येणारी जी संख्या आहे आपल्याला मग आपल्याला कशी काढता येईल तर ती या 6ला 3ने भाग दिला 3 दुणे 6 म्हणजे या ठिकाणी आपल्याला 2 हा पर्याय बरोबर आहे. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊ. बघा स्क्रीनवरती एक उदाहरण तुम्हाला दिसतंय. काय आहे 53
51, 47 आणि 44. आता या ठिकाणी संख्या जवळजवळ आहे, जास्त काही अंतर नाही आहे. मग यांचा आपण फरक काढून बघू. बघा बरं, 53 आणि 51मध्ये कितीचा फरक आहे? 2चा. 53मधून जर आपण 2 वजा केले तर 51 मिळतील. आता 51 आणि 47मध्ये बघा बरं कितीचा फरक आहे? 4चा फरक आहे. 51मधून जर आपण 4 वजा केले तर 47 मिळतील. 47 आणि 44 मग बघा बरं 3चा फरक आहे. आता मग यापुढे आपण काय करूया? ऋण 2, 4, 3चा फरक आहे, म्हणून आपण पुन्हा इथं 2ने सुरुवात करू. 2चा फरक घेऊ. मग 44मधून जर 2 वजा केले तर आपल्याला काय उत्तर मिळून जाईल? 42. आणि 42 हाच आपला पर्याय क्रमांक बरोबर आहे. चल आता जाऊया पुढच्या उदाहरणाकडे. बघा बरं, आता हा आपल्या समोर येणारा जो अक्षर गट आहे, बघा बरं 9, 10, 14, 23. आता इथं आधी यांचा फरक बघून घेऊ बरं का आपण. बघा बरं, आपण या ठिकाणी 9 आणि 10चा किती फरक आहे? 1चा फरक आहे. 10 आणि 14मध्ये कितीचा फरक आहे? 4चा फरक आहे. 4. 14 आणि 23मध्ये कितीचा फरक आहे? बाबा 23मधून 14 गेलं किती राहिले? 9. मग पुढची संख्या काय? आता तुम्ही जर पाहिलं तर 1, 4, 9. बघा समज असे येतात का? एकाचा वर्ग एकच आहे, 2चा वर्ग 1चा वर्ग 1 असतो, 2चा वर्ग 4 असतो, 3चा वर्ग 9 असतो. मग 3च्या नंतर ते काय यायला पाहिजे? 4चा वर्ग. म्हणजे इथे किती येईल संख्या? 16 येईल. म्हणजे 23 आणि 16. आपण जर 23मध्ये 16 जर मिळवले मग किती उत्तर यायला पाहिजे आपलं? बघा बरं, हे 9 आणि 2 आणि 1 3. याचा अर्थ आपलं उत्तर कोणतं आलं? 39. 39 नंबरचा जो काय आपलं पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी बरोबर आहे. चल पुढचं उदाहरण बघू. पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. स्क्रीनवरती सगळ्यांच्या दिसते. बघा, तुम्हाला हे उदाहरण सांगण्याचा एकच उद्देश आहे की संख्यांचं निरीक्षण हे तुम्हाला करावं लागणार आहे. बघा या ठिकाणी त्यासाठी तुमचं जे काही बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार याच्या क्रिया आहे तुम्हाला फास्ट म्हणजे पटापट तुमचं ते लक्षात आलं पाहिजे. आणि हे कधी होईल? सरावाने. असं बिना सराव तुम्हाला हे होणार नाही. म्हणजे पुस्तकामध्ये जे उदाहरण आहे ते तुम्ही घ्या, पुन्हा पुन्हा सोडवा, त्यातला जो काही संबंध आहे आधी बघा की फरक येतोय का, वजाबाकी येते का, गुणाकार येतोय का, भागाकार येतोय का, वर्गसंख्या आहे का, आणि सरावाने ही उदाहरणं तुम्हाला सोडवता येतील. आणि परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न हे येणार म्हणजे येणार. त्यासाठी तुम्हाला सराव करणे हा एकच पर्याय. तर चला बघू पुढचं उदाहरण आता आपण कसं सोडवायचं. हे जे काही स्क्रीनवर आलेलं उदाहरण आहे ते आता आपण सोडूया. बघा बरं, 19, 25, 33 आणि 43. आधी तर जे आपण प्रत्येक उदाहरणामध्ये करतोय त्याप्रमाणे फरक बघू. बघा बरं, 19 आणि 25मध्ये कितीचा फरक आहे? 19 आणि 25मध्ये या ठिकाणी आपण बघा आपल्याला काय दिसते? 19 आणि 25मध्ये आपण जर बघितलं तर 6चा फरक आहे. त्याच्यानंतर 25 आणि 33मध्ये कितीचा फरक आहे? 8चा फरक आहे. 8चा फरक आहे. या ठिकाणी हा जो मार्कर आहे चालत नाही थोडासा. बघा 25 आणि 33मध्ये कितीचा फरक आहे? 8चा फरक आहे. 33 आणि 43मध्ये बघा बरं, 33 आणि 43मध्ये कितीचा फरक आहे? यांच्यामध्ये आपण जर बघितलं तर 10चा फरक आहे. दिसतं? मग पुढची संख्या आता इथं जर तुम्ही पाहिलं तर 6 आणि 2 8, 8 आणि 2 10. 10 आणि 2 किती होतील आता इथं? 12. याचा अर्थ या ठिकाणी आपण 43मध्ये जर 12 मिळवले, 43मध्ये जर आपण 12 मिळवले तर आपल्याला लगेच काय मिळून जाईल? 3 आणि 2 5, 4 आणि 1 5. याचा अर्थ 55 ही पहिली संख्या आहे. बघा बरं, 1 2 3 4 चारही पर्यायामध्ये जर बघितलं तर 3 नंबरचा जो पर्याय आहे याच्यामध्ये 55 दिसतो. याचा अर्थ 55 आणि 69 हा आपला पर्याय या ठिकाणी बरोबर आहे.
चला पुढचं उदाहरण बघू. बघा, निरीक्षण करा उदाहरणाचं. काय दिसतंय उदाहरणामध्ये काय काय दिलंय आणि कशा प्रकारे आपल्याला सोडवता येईल त्याचं आपण थोडंसं या ठिकाणी निरीक्षण करू. पहिली संख्या 3, दुसरी 8, तिसरी काय आहे 23, 68. आता इथं आपण जर बघितलं तर तुमच्या एक लक्षात येईल की बघितलं आपण थोडा संबंध लक्षात येतो बघा. 3 त्रिक 9, म्हणजे 3ची तिप्पट जर गेली 3 त्रिक 9 आणि 9 मधून जर एक वाजा केला तर किती येतो 8 येतो. पुढची संख्या बघा बरं 8 आणि 23. 8 त्रिक म्हणजे 3 तिप्पट जर केली 8 त्रिक 24 आणि 24 मधून जर एक वाजा केला तर किती राहतील 23. आता इथे जर 23 आणि 68चा बघा बरं संबंध. 23 त्रिक किती होत्या 23ची तिप्पट जर केली 23 त्रिक किती 69 आणि वजा जर केला तर किती होईल 68. मग त्याचप्रमाणे आता ही पुढची 68च्या पुढची संख्या जर काढायची असेल तर 68ची काय करा तिप्पट करा. 68ची तिप्पट मग 68 त्रिक 68ची जर तिप्पट केली तर किती येईल 204 आणि 204 मधून किती वजा करायचा आपल्याला 204 मधून आपल्याला 1 वजा करायचा आहे म्हणजे काय येतं 203. पर्याय क्रमांक 4 हे आपलं काय राहणार आहे या ठिकाणी उत्तर राहणार आहे. नेक्स्ट पुढचं उदाहरण काय आहे बघूया. आता ह्या उदाहरणामध्ये काय दिलंय 9, 18, 54, 216. पुन्हा आपण निरीक्षण जर केलं तर इथं सुद्धा संख्यांमध्ये आपल्याला एक प्रकारचा पॅटर्न लगेच लक्षात येतो बघा. 9 दुने किती होत आहे 9 दुने 18. 9ची जर दुप्पट केली तर 9 दुने 18. आता पुढचं बघा बरं 18 त्रिक 54. तिप्पट जर केली तर 54 मिळतो. आता 54ची चौपट म्हणजे 54ला काय करायचं आहे 4 ने गुणायचं बघा. 54ची जर चौपट केली 4 चौक 16 आणि इथं 4 25 आणि हाच्या समजा एक होता 21 म्हणजे 54ची चौपट किती आली 216. आता परत इथं जर वरती बघितलं तर 2, 3 त्यानंतर 4 असल्यानंतर काय येणार आहे मग 5 पट करायची. कोणाची 5 पट करायची 216ची जर आपण या ठिकाणी 216ची जर आपण या ठिकाणी 5 पट केली तर बघा बरं 5 30 हातचे आले 3. बघा उत्तर पुढे सोडवायची पण गरज नाही. इथं जर शून्य आला एकक स्थानी तर पर्यायामध्ये बघा बरं 2 ठिकाणी शून्य येतो म्हणजे आपल्याला पुढचं आता पुढची एक आपण पायरी सोडून 5 1 5 आणि 5 आणि 3 8 म्हणजे शेवटी 80 येणार कोणता पर्याय बरोबर हा 1080. हेच आपलं उत्तर राहणार आहे. तुम्ही जर याचा गुणाकार जरी करून पाहिला तरी बघा 5 दुने 10 1080 हे आपलं या ठिकाणी उत्तर आहे. चला जाऊया पुढच्या उदाहरणाकडे. काय दिले त्या उदाहरणात बघूया. बघा इथं पण आता 4 पर्याय आणि अशा प्रकारे एका वेळेस 2 प्रश्न दिले प्रश्नचिन्ह दिलेले याचा अर्थ आपल्याला याचे 2 उत्तर काढायचे. तर 49, 46, 42 आणि 37 संख्या जवळजवळच्या आहे याचा अर्थ फरक. आपण काय काढून बघूया फरक. बघा बरं 49 मधून जर 46 वजा केले तर कितीचा फरक आहे 3चा आहे. 46 मधून जर 42 वजा केले तर कितीचा फरक आहे 4चा. 42 मधून 37चा फरक बघा बरं कितीचा फरक आहे 5चा. याचा अर्थ पुढची जी संख्या आहे कितीचा फरक राहणार आहे कितीचा फरक राहणार आहे 6चा. म्हणजे जर आपण काय केलं लक्षात घ्या बरं का बरं 6चा फरक आहे म्हणजे आपण या ठिकाणी काय करावं लागणार आहे या ठिकाणी 37 मधून 6 वजा करून टाका. 37 मधून जर 6 वजा केले 37 मधून जर आपण 6 वजा केले तर किती राहून जातील 31. मग बघा बरं 31 हा अंक असलेला कोणता पर्याय पर्याय क्रमांक 2. 31 हा अंक असलेला पर्याय क्रमांक 2 आहे. आणि तुम्हाला सोडवायचं जरी असेल तर 6 नंतर इथं फरक किती यायला पाहिजे होता 7. म्हणजे या ठिकाणी आपण पुढे 31 मधून जेव्हा 7 वजा केले असते की आपल्याला पर्याय क्रमांक बरोबर 2 हे उत्तर मिळून जाईल. नेक्स्ट काय उदाहरण पुढे बघा स्क्रीनवरती सगळ्यांना उदाहरण दिसत असेल. याचं आपण निरीक्षण जर केलं तर 4, 9,
25 आणि 49 अशा प्रकारचं दिसते. बघा बरं, ह्या संख्या आपल्या ओळखीच्या वाटत्या का? तर नक्कीच आपल्या ओळखीच्या आहे. कारण काय, 4 म्हणजे काय आहे, हा 2चा वर्ग किती असतो? 4. त्यानंतर 3चा वर्ग किती असतो? 9. त्यानंतर इथं आता 25 वर्गमूळ कोणाचं आहे? 5चं, म्हणजे 5चा वर्ग 25. त्यानंतर 7चा वर्ग 49. परंतु मुलांना लक्षात घ्या, 2 नंतर 3 घेतली आहे, 3 नंतर 4 सोडली, 5 घेतली आहे, 6 ने घेतली, 7 घेतली. याचा अर्थ ह्या काय आहे? मूळ संख्या आहे. मग 7नंतर येणार आहे मूळ संख्या कोणती? 7नंतर 8 नाही, 9 पण नाही, 10 पण नाही, तर कोणती आहे? 11. आणि जर आपण 11चा वर्ग केला, 11चा वर्ग किती? 121. 11चा वर्ग 121. तर बघा, अशा प्रकारे आज आपण काही उदाहरणे या ठिकाणी सोडवलेली आहे. हा जो काही दुसरा घटक होता आज, क्रमाने येणारे संख्या गट, याची उदाहरणं आपण काही सोडवली. तर पुस्तकामध्ये तुम्हाला अजून उदाहरणं दिलेले, ते उदाहरणं घ्यायचे आणि त्यांच्यामध्ये काय संबंध आहे हा स्वतःहून विचार करायचा आहे. बघा बरं, परीक्षेला ज्यावेळेस तुम्ही जाणार आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही स्वतःहून जेव्हा विचार करायला सुरुवात करशाल, तेव्हा ते प्रश्न तुम्हाला सोडवणं सोपं जाईल. आणि अचानक सर्व काही अभ्यासक्रम होणार नाही, आपल्याला थोडा थोडा अभ्यास करत राहणं. अजूनही ज्यांनी अभ्यास सुरू केला नाही, पुस्तक घेतलं नाही, त्यांनी लवकरात लवकर पुस्तक घेऊन टाकायचे, अभ्यास सुरू करायचा आहे. मी शाळा भरल्याच्यानंतर तुम्ही सुट्टीमध्ये किती अभ्यास केला, आणि त्यासाठी तुम्हाला एक नवीन वही करा एम एससाठी, आणि प्रत्येक घटकाचे त्याच्यामध्ये उदाहरणं, किमान सुट्टीमध्ये प्रत्येक घटकाचे तुम्हाला जेवढे सोडवता येतील तेवढे ते उदाहरण तुम्ही त्या ठिकाणी सोडवायचे आहे. तर जास्त काही लोड घेऊ नका, अभ्यास होतच राहील. बाकीचे जे घटक आहे वेळ मिळत राहील तसं मी तुम्हाला व्हिडिओ त्याची टाकत जाईल, आणि तुम्ही पण स्वतःहून अभ्यास करा. तर बाय बाय, एवढंच आजचं लेक्चर.